नमस्कार, आपण पाहतात दैनिक लेटेस्ट न्यूज। भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानादरम्यान भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक सुरक्षा नियमाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात भुसावळ शहर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। शिबिरात नागरिकांसाठी वाहतूक नियमावरील माहिती पेपर, बॅनर लावण्यात आले होते। तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदारांनी हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावण्याचे महत्त्व आणि रस्ते सुरक्षा नियमाचे पालन करण्याबाबत थेट मार्गदर्शन केले। नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। उपस्थित नागरिकांनी जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अशाच ताज्या विश्वासार्ह बातम्यांसाठी दैनिक लेटेस्ट न्यूजला सबस्क्राइब करा। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत आज पोलीस विभागाचा आम्ही स्टॉल लावलेला आहे। याच्यामध्ये ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भामध्ये आमचे शहर वाहतूक शाखेचे जे अधिकारी व अंमलदार आहेत ते लोकांना माहिती देणार आहेत, जेणेकरून जे वाहतुकीचे नियम आहेत त्याचं सर्वांनी पालन करावं आणि अपघातांचं प्रमाण हे कमी व्हावं। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर त्या अंतर्गत पोलीस विभागाच्या ट्रॅफिक विभागातर्फे आपण जनजागृतीचे एक बॅनर बनवले आहेत। तर त्यात हे जे वाहन चालवताना सीट बेल्ट वापरणे, हेल्मेट न घालणे याबाबत जनजागृती करत आहोत। तसेच रेग्युलर आपल्याला प्रवाशांना जे फाईन असतो त्या फाईनचे आपण बोर्ड बनवले आहेत जनजागृती आहेत आणि चिन्हांचा एक बनवलेला आहे। तसे आपण वाहतुकीचे नियम पाळताना हेल्मेट न घालणे, 1000 रुपये दंड आहे किंवा माहिती प्रमाणे 500 रुपये दंड आहे। लायसन्स काढलं नाही तर 341 दंड आहे। आणि थोडा वेळ त्याच्यातून जर मुलगा गाडी चालवत असेल तर पालकांना त्यांना पाठवा 1000 रुपये दंड आहे। नंबर प्लेट न लावणे 150 प्रमाणे 500 रुपये दंड आहे। नंबर प्लेट बाबा टाकली त्यांची यादी तात्काळ इकडे सादर करा। वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे असं आमचं साहेबांचं, डेप्युटी साहेबांचं किंवा आमच्या साहेबांचं सगळ्यांचं धोरण आहे। वापर करायला त्यासाठी हेल्मेट वापरणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सीट बेल्ट लावणं आणि मागे जे पॅसेंजर असतात फोर व्हीलर मध्ये त्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे। आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं, जोरात वाहन चालवतात, जोरात वाहन चालवल्यामुळे पण अपघातांची संख्या जास्त आहे। आणि ज्यावेळेस आपण वाहन चालवतो त्यावेळेस एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या घरी सुद्धा कोणीतरी आपली वाट बघतंय। त्याच्यामुळं वाहन सावकाश चालवणं, वाहन जे काही वाहतुकीचे नियम आहेत त्याचं पालन करणं आणि हेल्मेटचा वापर करणं हे गरजेचं आहे।